हॅलो स्टुडंट्स, 2021 ची बोर्डाची परीक्षा जवळ येते आणि मला अनेक लोकांच्या रिक्वेस्ट आल्या, पर्सनल मेसेजमधून आल्या की HSC 2021 साठी फिजिक्समध्ये जो सगळा सिलेबस आहे त्या सगळ्या सिलेबसमध्ये चॅप्टर वाईज कुठले क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत, कुठल्या क्वेश्चनवरती किंवा कुठल्या न्यूमेरिकल्सवरती जास्त भर बोर्ड एक्झामच्या दृष्टीने दिला पाहिजे या संदर्भातली व्हिडिओज आपल्या चॅनलवरती असावेत. सो मी एक सिरीज सुरू करतो, त्यामध्ये टॉपिक वाईज चॅप्टर वाईज प्रत्येक चॅप्टरवरती कुठली महत्त्वाची क्वेश्चन्स आहेत HSC 2021 च्या दृष्टीने आणि साधारणतः त्या टॉपिकचा त्या चॅप्टरचा अभ्यास करण्याची आपली स्ट्रॅटेजी काय असावी. आजचं जे पहिलं यातलं सेशन आहे त्यामध्ये मी डिस्कशन करणार आहे की नवीन जो पॅटर्न आहे 2021 साठी बोर्ड एक्झामचा, तो पॅटर्न साधारणतः कसा आहे. ओके, आधी आपण तो पॅटर्न समजावून घेऊयात. मी एक स्क्रीन तुमच्या बरोबर शेअर करतो ज्यामध्ये हा पॅटर्न आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. 2021 साठी तुमचा क्वेश्चन पेपर हा 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला जो सेक्शन आहे सेक्शन ए, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला ऑलरेडी हा पॅटर्न माहिती आहे, परंतु पटकन एकदा रिवाइज करूया. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतात. पहिला क्वेश्चन MCQचा आहे आणि 10 MCQज यावरती विचारले जाणार आहेत. आणि दुसरा जो आहे तो व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, ओके, ज्याचे एका वाक्यात, कधी कधी एका शब्दात, एका व्हॅल्यू मध्ये युनिट सांगा, किंवा असा क्वेश्चन एखादा की वाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी, किंवा टू व्हीलर साठी बँकिंग ऑफ रोड लागतं का, किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डायमेन्शन सांगा. या अशा प्रकारचे अतिशय छोटी उत्तरं असणारे, एका वाक्यात उत्तरं असणारी क्वेश्चन्स, व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन्स, हे 8 मार्कांचे असणार आहेत. टोटल 18 मार्क्स हे सरळ सरळ ऑब्जेक्टिव्ह आहेत, बरोबर आहे. सो स्कोर करण्याच्या दृष्टीने मला वाटतं की क्वेश्चन्स MCQ थोडे ट्रिकी बनवू शकतात ते, ऍटलिस्ट काही MCQज, मात्र एंट्रन्स एक्झाम सारखे MCQज इथे अपेक्षित नाहीयेत. सरळ सरळ MCQ असतील. तुमच्या टेक्स्टबुकच्या खाली प्रत्येक चॅप्टरमध्ये MCQ दिलेत. माझे सजेशन आहे तुम्हाला की मी चॅप्टर वाईज प्रत्येक चॅप्टरवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बोलणारच आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये, परंतु आज इन जनरल सांगून ठेवतो की प्रत्येक चॅप्टरच्या खाली जे MCQज तुम्हाला दिलेत, टेक्स्टबुक MCQज, त्यासारखे MCQज इथं येण्याची शक्यता भरपूर जास्त आहे. ओके, तेच येतील असं नाही, पण त्या पद्धतीचे MCQज तुम्हाला विचारले आणि ते MCQज पण खूप चांगले आहेत. नवीन टेक्स्टबुक मध्ये खूप कॉन्सेप्च्युअल असे ते MCQज त्यांनी टाकले. सो तो एक चांगला अभ्यास आपला होऊ शकतो. ठीक आहे. आणि हे 18 मार्कांचे जे क्वेश्चन्स आहेत ना, यांना ऑप्शन नाहीये. तुम्ही बघा 16 चॅप्टर्स आहेत आपल्याकडे फिजिक्समध्ये, बरोबर आहे. सो प्रत्येक चॅप्टरवर किमान एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स इथे बनताना आपल्याला दिसतोय है ना. प्रत्येक चॅप्टरवरती एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. सो म्हणून मी सजेस्ट कायम करतो की अख्खा चॅप्टर कुठला ऑप्शनला टाकू नये. ठीक आहे, ऑलरेडी सिलेबस 2021 साठी कमी झालाय, सो चॅप्टर ऑप्शनला टाकू नका. काय होतं की हे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत हे काही फार अवघड नसतात, पण एखादा चॅप्टरच जर ऑप्शनला असेल तर इथे गोंधळ होऊ शकतो. सो कम्प्लीट चॅप्टर ऑप्शनला टाकणं टाळलं पाहिजे आपण, है ना. यानंतर पुढचा जो आपला सेक्शन आहे, सेक्शन बी, शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. हा सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन्स असतात. पहिला क्वेश्चन MCQचा, दुसरा क्वेश्चन व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप, म्हणजे एका वाक्यात, एका शब्दाचे. स्टुडंटला हा प्रश्न असतो की याच्यात न्यूमेरिकल्स किती येणार आहेत. तर इन जनरल असं आहे फिजिक्सच्या पेपरमध्ये की 37% वेटेज हे न्यूमेरिकलला आहे आणि 63% वेटेज हे थेअरीला आहे. सो आपण हे असं बघूयात. 37 ला मी अप्रॉक्सिमेटली 40-60 असं बघतो है ना. 40% न्यूमेरिकल प्रॉब्लेमला वेटेज आहे आणि 60% थेअरीला वेटेज आहे. सो इवन MCQ मध्ये 4 न्यूमेरिकल्स आणि 6 थेअरी प्रश्न, किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन मध्ये 3 न्यूमेरिकल्स आणि 5 थेअरी, असंच डिस्ट्रीब्युशन साधारणतः सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो हे 37-63 हा जो काही रूल आहे हा साधारणतः तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येकच क्वेश्चन मध्ये असं आपण अपेक्षित धरतो आहोत. सो आता क्वेश्चन 2 जो आहे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 पासनं, ओके, 12 क्वेश्चन्स टोटल.
ओके, क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 पर्यंत 12 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कांचे शॉर्ट आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. ओके, आउट ऑफ दीज यू हॅव टू सॉल्व 8. सो तुम्हाला इथे इंटरनल ऑप्शन्स असणार आहेत. सॉल्व 8 आउट ऑफ 12. ओके, हा पॅटर्न या वर्षीचा ना मागच्या कंपॅरिझन मध्ये थोडासा सोपा जिथे झालाय तो इथे. ओके, 12 पैकी 8 सोडवायचे. मागच्या पॅटर्न मध्ये असं होतं मध्ये की इंटरनल ऑप्शन्स भरपूर कमी केलेले होते. इथे भरपूर इंटरनल ऑप्शन्स आहेत. 12 क्वेश्चन्स 2 मार्कांचे विचारतील आणि त्यातली 8 आपल्याला सॉल्व्ह करायची. सो मगाशी मी जो रूल तुम्हाला सांगितला त्यानुसार इथे आपण अपेक्षित धरूयात की 5 न्यूमेरिकल्स येतील. ओके, 4 to 5 न्यूमेरिकल्स आणि साधारणतः 7 to 8 थेरी क्वेश्चन्स आपल्याला इथे विचारले जातील. ओके, 7 थेरी क्वेश्चन्स असं मला वाटतं इथे डिस्ट्रीब्युशन असेल. बरोबर आहे. सो हे जे 2 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात? उदाहरणार्थ सरफेस टेन्शनवर कुठले कुठले घटक कसा परिणाम करतात हा क्वेश्चन असू शकतो. किंवा एखादं डेरिवेशन तुम्हाला अनबँक्ड रोड आहे त्या रोडवरती व्हेकलची जी मॅक्सिमम पॉसिबल वेलॉसिटी आहे की अंडर रूट म्यू आर ची, अशा प्रकारच्या डेरिवेशनचे क्वेश्चन 2 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. छोटे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स जे सिंगल फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहेत. ओके, असे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहेत. टिपिकल 2 मार्कांच्या न्यूमेरिकल मध्ये असं असतं की अर्धा मार्क फॉर्म्युला लिहायला, अर्धा मार्क त्याच्यात व्हॅल्यूज टाकायला, अर्धा मार्क करेक्ट सोडून योग्य न्यूमेरिकल आन्सर काढायला आणि अर्धा मार्क हा योग्य युनिट द्यायला. ओके, अशा प्रकारे साधारणतः त्या 2 मार्कांची डिस्ट्रीब्युशन या क्वेश्चन्स मध्ये केलं जातं. ओके, आपण एंट्रन्स एक्झाम वरती कायम कन्सिस्टंटली खूप बोलत असतो. सो बोर्ड एक्झामच्या बाबतीतले हे जे सगळे डिस्कशन्स आहेत ते कमी प्रमाणात होतात. आज मी आवर्जून हे 2 मार्कांचे क्वेश्चन्स कसे मार्क डिस्ट्रीब्युशन साधारणतः असतं असं सांगितलं. ओके, इथे ह्या 2 मार्कांच्या याच्यामध्ये टिपिकल क्वेश्चन्स म्हणजे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये सोर्स ऑफ एरर्स काय आहेत किंवा पोटेन्शिओमीटरचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत व्होल्टमीटर वरती. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला अपेक्षित आहेत. छोटे छोटे डेरिवेशन्स मी सांगितलं तेही अपेक्षित आहेत. ठीक आहे. यानंतर म्हणजे हा जो पार्ट आहे हा साधारणतः 16 मार्कांचा पार्ट आहे. ओके, टोटल 16 मार्क्स. हा मागचा जो पार्ट होता सेक्शन ए, ओके, हा 18 मार्क्सचा पार्ट होता. राईट, आणि हा 16 मार्कांचा पार्ट आहे सेक्शन बी. इज इट ओके? त्यानंतर सेक्शन सी आहे. इथे पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 15 पासन क्वेश्चन नंबर 26 पर्यंत 12 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत शॉर्ट आन्सरचे, मात्र मगाच्या शॉर्ट आन्सर पेक्षा थोडेसे मोठे, 3 मार्कांचे. ओके, प्रत्येक प्रश्न 3 मार्कांना असेल. सो यू हॅव टू सॉल्व 8 क्वेश्चन्स आउट ऑफ 12. ओके, त्या 12 पैकी तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आणि परत एकदा डिस्ट्रीब्युशन तसंच आहे, 5 न्यूमेरिकल्स आणि साधारणतः 7 थेरी प्रश्न. ओके, 3763 जे प्रमाण बोर्डाने ठरवले त्यानुसार आपल्याला इथे अपेक्षित आहेत. इथे मोस्टली डेरिवेशन्सचा जो पार्ट जास्ती असतो फिजिक्समध्ये कम्प्लीट, तर ते डेरिवेशन्स इथे विचारले जातील. उदाहरणार्थ बँकिंग ऑफ रोडचं जे डेरिवेशन आहे आपलं पहिल्या चॅप्टर मधलं, किंवा असा क्वेश्चन की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सांगा आणि कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं थेरॉटिकल प्रूफ द्या. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस सांगा आणि त्याचं थेरॉटिकल प्रूफ द्या. हे सगळे पहिल्या चॅप्टर मधले टिपिकल क्वेश्चन सांगितले. कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स द्या आणि त्याचा फॉर्म्युला कॅपिलरी राईजचा डिराईव्ह करा. या अशा प्रकारचे क्वेश्चन्स इथे आपल्याला या सेक्शन मध्ये अपेक्षित आहेत. ओके, 3 मार्कांचे क्वेश्चन्स या सेक्शन मध्ये अपेक्षित आहेत. प्रेशरचं, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मधलं प्रेशरचं एक्सप्रेशन ऑब्टेन करा असं आहे. ओके, बरेच डेरिवेशन्स आहेत थ्रू आउट द चॅप्टर. आपण अनेक डेरिवेशन्स थ्रू आउट द सब्जेक्ट आपण 16 चॅप्टर मध्ये अनेक डेरिवेशन्स बघतो. बरोबर आहे, आणि भरपूर प्रकारचे डेरिवेशन्स विचारण्याचे इथं चान्स आहे.
इथे जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स येतात ते टिपिकल ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त गोष्ट विचारलेली असते असं न्यूमेरिकल प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल कॅपॅसिटरचा एरिया दिलाय, ओके, ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलाय, डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स दिलंय आणि तुम्हाला विचारलं कॅपॅसिटी किती आहे. आधी एअर कॅपॅसिटर होता आणि नंतर कॅपॅसिटी किती होईल डायलेक्ट्रिक वापरल्यावरती. ओके, सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स. ठीक आहे, हे टिपिकल 3 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत. किंवा कॅपॅसिटर पॅरलल मध्ये अरेंज केले, प्रत्येक कॅपॅसिटरवरचा चार्ज किती आहे आणि त्या सगळ्यांमध्ये टोटल एनर्जी स्टोअर्ड किती आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स. पोटेन्शिओमीटरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स, बरोबर आहे. थोडेसे जे लेंदी न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत हे अशा प्रकारचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स इथे 3 मार्कांना आपल्याला विचारले जाणं अपेक्षित आहे. यानंतर बेटा शेवटचा जो सेक्शन आहे, हा सेक्शनला किती मार्क आहे? 24 मार्क्स. ओके, 24 मार्क्स आहे. आणि शेवटचा सेक्शन आहे सेक्शन डी, लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन्स. इथे 5 प्रश्न विचारले जातील, 5 क्वेश्चन्स ऑफ 4 मार्क्स इच. 5 questions of 4 marks each. Okay, and you have to solve 3 out of 5. ओके, 3 प्रश्न यामध्ये सोडवायचे. लॉंग आन्सर आहेत म्हटल्यावरती इथे असंही होऊ शकतं की कंप्लीट 4 मार्कांचा एक मोठा प्रश्न यावा. ओके, उदाहरणार्थ वेव्ह ऑप्टिक्स मध्ये थेरी ऑफ इंटरफरन्स बँडचं डिटेल डेरिव्हेशन, बँडविड्थचं डिटेल डेरिव्हेशन 4 मार्कांना विचारलं जाऊ शकतं. ओके, किंवा आपल्या ॲटम्स आणि न्यूक्लियस या टॉपिकमध्ये आपल्याला बोहर्स थेरीवरनं बोहर्स फॉर्म्युला डिराईव्ह करा. ओके, 1/λ इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1/p² मायनस 1/n², हा डिराईव्ह करा आणि एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम वरून वेगवेगळ्या सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स सांगा. जे अशा प्रकारचे एक सिंगल लॉंग आन्सर क्वेश्चन इथे पॉसिबल आहे. ओके, एक्सप्लेन यूज ऑफ सेमीकंडक्टर ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर असं येऊ शकतं. ओके, ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायरचा डिटेल यूज एक्सप्लेन करा विथ प्रॉपर डायग्रॅम, 4 मार्कांसाठी येऊ शकतो. ओके, असा क्वेश्चन येऊ शकतात. ओके, 4 मार्कांचा एखादा कंप्लीट मोठा न्यूमेरिकल प्रॉब्लेम येऊ शकतो, ज्याची शक्यता भरपूर कमी आहे, पण येऊ शकतो, रूल नाही की येणार नाही. ओके, आणि जास्त म्हणजे या 5 पैकी 3 प्रश्न तरी साधारणतः असे असतील की ज्याच्यामध्ये 2 पार्ट्स असतील, ए आणि बी पार्ट्स. ओके, ए पार्ट 2 मार्कचा आणि बी पार्ट 2 मार्कचा. मे बी ए पार्ट मध्ये काहीतरी थेरी आहे आणि बी पार्ट मध्ये काहीतरी न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे. नॉट नेसेसरीली की थेरी आणि न्यूमेरिकल एकाच चॅप्टरचे असते. म्हणजे असं असू शकतं की थेरी थर्मोडायनॅमिक्सची, ओके, आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम जो आहे तो मॅग्नेटिक मटेरियलचा आहे. ओके, दिस इज व्हेरी मच पॉसिबल. इज इट व्हेरी क्लिअर? सो साधारणतः हे स्ट्रक्चर आहे, साधारणतः हे स्ट्रक्चर आहे तुमच्या क्वेश्चन पेपरचं. हा जो सेक्शन आहे हा 12 मार्कांचा सेक्शन आहे. येते लक्षात? सो इथे 12, 24, 36, हे 16, 52 आणि हे 18, असे 70 मार्कचा तुमचा कंप्लीट पेपर होतो. 30 मार्कचं प्रॅक्टिकल्स तुम्हाला असतं, बरोबर. हा पहिल्यांदा एक अंदाज की साधारणतः आपला पेपर दिसतो कसा. ओके, त्याच्यामध्ये किती प्रकारची क्वेश्चन्स विचारली जातात. ओके, हा एक अंदाज आपल्याला सुरुवातीला असला पाहिजे. आता मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे चॅप्टर वाईज? 3 प्रकारचे चॅप्टर्स आहेत तुमच्या सिलेबसला. टोटल 16 चॅप्टर जे आहेत ते 3 प्रकारात डिवाइड केलेत, 7 मार्कांचे, 6 मार्कांचे आणि 5 मार्कांचे. ओके, काही चॅप्टर 7 मार्क्सचे, हे विथ ऑप्शन्स मी इथे लिहिलेत मार्क्स. सो टोटल ऍडिशन तुम्ही केली तर 70 नाही होणार. ओके, जास्त होईल, करेक्ट, विथ ऑप्शन असल्यामुळे. परंतु तुम्हाला पूर्ण येतोय नाही का, चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स पूर्ण येतो, मग तुम्ही त्याचे 7चे 7 मार्कांचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं कराल कदाचित. ओके, सो किती अटेम्प्ट करायचंय शेवटी आपल्यावर आहे. परंतु याच्यामध्ये जास्तीत जास्त किती मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत? तर चॅप्टर 1, 2, 3, 4 म्हणजे रोटेशनल डायनामिक्स, प्रॉपर्टीज ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्यानंतर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, थर्मोडायनॅमिक्स, हे सगळे 7 मार्कांचे चॅप्टर्स आहेत. त्यानंतर हा अजून एक 7 मार्कांचा चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स, आणि हा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, भरपूर वेटेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 12 नंबरचा चॅप्टर.
त्यानंतर 6 मार्कांचे म्हणजे 7 पेक्षा थोडेसे कमी वेटेज असणारे चॅप्टर. हा कुठला चॅप्टर आहे? 6व्या नंबरचा चॅप्टर म्हणजे आपला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा चॅप्टर आहे. ओके, याला 6 मार्कांचं वेटेज आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर आपला मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, या सगळ्यांना 6 मार्क आहेत. एसी सर्किटला 6 मार्क आहेत, बरोबर आहे. आणि ऍटम्स आणि न्यूक्लियस त्याला 6 मार्क आहेत. सगळ्यात कमी वेटेज असणारे म्हणजे 5 मार्कांचे चॅप्टर्स कुठले कुठले आहेत? तर ऑसिलेशन्स चॅप्टर 5 मार्कांचा आहे. त्यानंतर हा मॅग्नेटिक मटेरियल्स चॅप्टर आहे, ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन आणि सेमीकंडक्टर्स, यांना 5-5 मार्क. ठीक आहे, हे जनरल वेटेज माहिती असावं तुम्हाला म्हणून सांगतोय. माझं सजेशन तर वैयक्तिक कायम असं असतं की कुठलाच टॉपिक हा ऑप्शनला ठेवू नये, कारण मग हे सगळे 5 मार्कांचे चॅप्टर जे खाली दिसत आहेत ना, हे इझी चॅप्टर्स आहेत असं मला वाटतं. हो, सेमीकंडक्टर पण इझी आहे. ओके, आता या सगळ्या टॉपिक वरती एक एक चॅप्टर घेऊन काय महत्वाची क्वेश्चन्स आहेत, काय परीक्षेला विचारलं जाईल, अभ्यासाची साधारणतः स्ट्रॅटर्जी काय असावी, कमी वेळेमध्ये रिवाइज कसं करावं, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करूयात. तुम्हाला कुठला चॅप्टर वाटत असेल की मी याची रिव्हिजन पण इथे युट्यूब चॅनलवर टाकावी, तर तो चॅप्टर सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. मी ते नक्की करण्याचा प्रयत्न करेल लवकरात लवकर. ठीक आहे, ओके. आपल्या MHT CET आणि नीट साठीच्या 2021 साठीच्या क्रॅश कोर्स बॅच बद्दल सातत्यानं आम्ही व्हिडिओज टाकतोय आणि त्याच्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला देतोय. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी, त्याच्याबद्दलचे काही सॅम्पल व्हिडिओ लेक्चर्स हे इथे चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट केले जातील. दररोज तिथे काही ना काही अपडेट तुम्हाला नक्की बघायला मिळेल. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या ज्या फ्रेंड्सला या सगळ्या स्ट्रॅटर्जीचा आणि या सगळ्या माहितीचा उपयोग होणार आहे असं तुम्हाला वाटतंय त्या लोकांशी ही माहिती, हे व्हिडिओज तुम्ही शेअर करा. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सप्तर्षीज MHT CET आणि सप्तर्षीज नीट, या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. तिथे वेगवेगळे जे अपडेट्स आहेत ते आम्ही देत असतो नीट आणि CETच्या परीक्षेसंदर्भात. ओके, सो इथे आपण थांबूयात आज. चलो बाय. I will just stop here for today.